त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत टीम खाडी बॉईज. लास्ट इयर मध्ये जिंकण्याचं स्वप्न काही अंतरापासून लांब राहिलं होतं चामुंडा स्पोर्ट्स सुराधन खुर्द टीमच्या माध्यमातून. इथे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या बाजूला खाडी बॉईज मागील वर्षाची ती रिवेंज आणि मागील वर्षाचा तो बदला आज पूर्ण करायचा आहे. डीबीएन विषय हार्ड आहे डीबीएनचा. वन ऑफ द ग्रेट टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीप बिलीव्ह नेटवर्क दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दीपेश आणि त्याचबरोबर सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती प्राऊड ऑफ विराथन खुर्द. अर्थातच मैदानामध्ये नैनेश किनीला आपण पाहतोय. दीपेशचा जो प्राईम खऱ्या अर्थानं मागील 2 वर्षांआधी होता ना, डेंजरस इंजरीजमुळे नक्कीच थोडासा डाऊनफॉल सुरू झाला आणि त्या इंजरीमधून सावरणं अवघड झालं होतं. आजपर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली होती मागील 2 सामन्यांमध्ये. या मॅचमध्ये देखील लढावं लागणार आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या रजनीतील शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामध्ये इतिहास लिहायचा जिंकायचा. एका बाजूला खाडी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. कोणता संघ टेबल टॉप करेल आणि टॉप 7 मध्ये आपलं नाव करताना दिसेल ते दरवाजे उघडले जातील. कोणत्या संघासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, परिश्रम करावे लागणार आहेत, हार्डवर्क. मॅच ऑन होत असताना आपण पाहतोय एका बाजूला दीपेश भोईर आणि त्याचबरोबर सचिन भोईर ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्यात. लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये नैनेश किनीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये स्टार्ट ऑफ द मॅच क्वालिफाय मध्ये आपण आहोत आणि एकमेकांसमोर लढताना खाडी आणि दुसऱ्या बाजूला विराथन या 2 संघांमध्ये ही बॅटल. मागच्या सामन्यामध्ये देखील ड्रामा आपण पाहिला, या सामन्यामध्ये देखील ड्रामा पाहायचा आहे. पहिला बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर उपस्थित अनिकेत तडकीने होता. एकदा पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवात यॉर्करने झाली. अनिकेत तडकीने मिसफिल्ड करताना दिसला. बॅकअप मिळाला कल्पेशच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 2 पहिल्या चेंडूचा केला मैदानामध्ये झाला. 1 शॉट एकच धाव या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. ओमकर सर, जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये खाडी बॉईज टीमने ज्या पद्धतीनं स्ट्रगल केला होता आणि स्ट्रगल केल्यानंतर विजय त्यांना प्राप्त करण्याची संधी मिळाली होती. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. विराथन एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती धावते आणि मागील 2 बॉलमध्ये त्याचा वेग आणि फलंदाजाला वेगावरती स्वार होऊ दिलेला नाही आहे. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. ऑफकटर मैदानामध्ये टाकला होता. प्रचंड वेग त्या ऑफकटरमध्ये नैनेशचा होता. धावसंख्या फलकावरती 1-2 चेंडूंचा केलं मैदानामध्ये झाले. तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. राईट आर्म ओव्हर दी विकेट फोर्स केलं या बॉलला. बॉल सरळ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपलाय जाईल आणि संपलाय. दीपेशचा खेळ गॉन. खाडी टीम मधील सर्वाधिक मोठा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अमन घरतकरांना. मागील मॅच मध्ये सामना जिंकला आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा अमनचा होता. एकदा फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि मागील सामन्यामध्ये 20 धावांची ती ग्रेट इनिंग. चौथा बॉल वेग चांगला. या बॉलवरती कव्हर ड्राईव्ह आणि सरळ बॉल कव्हरला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 4 धावांनी चौकार. 4 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती इंटेंट क्लिअर करत असताना मैदानामध्ये अमन घरतला आपण पाहतोय. चांगला बॅट स्विंग आणि बरोबर थ्रू दी कव्हर हा स्ट्रोक खेळला होता. त्यानंतर हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतायत इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच एक चांगला शॉट होता जिकडे अमन घरतच्या बॅटिंगला तो प्रूफ करताना दिसला आणि व्हेरी फर्स्ट बॉल जसं तो मैदानावरती आला चौकारानं डाव सुरू झाला.
बॅकफुटला गेले लेट कट, चांगला फटका, हा देखील शॉट थर्ड मारला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, त्या सेकंडचा कॉल अमन सांगतोय यस, 2 कंप्लीट होऊ शकतात. डेंजर एंडला त्याला जायचं होतं, खूप चांगला कॉल होता आणि घरात आला परत, त्यामुळे रन्स मिळाले 2. धावफलकावरती 8ला 1 बाद. नैनेशनं सुरुवात देखील चांगली केली आहे, मात्र मागच्या 3 बॉलमध्ये ज्या 7 रन खर्च झालेत, त्यामुळे षटक अगदी दोन्ही टीमसाठी बॅलन्स आहे. दोन्ही यंगस्टर्स आहेत, एका बाजूला नैनेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय खार्डी चमन घरत. सचिन त्याच्या सोबतीनं खेळतोय, बॅटिंग खूप डीप आहे खार्डीकडे देखील, आणि दुसऱ्या बाजूला नैनेश तयार आहे. बॅटची लागली कडा, इन रेज कॅरी करणं कीपरसाठी ऑलवेज डिफिकल्ट असतं, आणि इकडे टिपला गेलाय झेल, संपलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमन घराचा डाव थांबलाय आणि धक्का लागलाय खार्डीला दुसरा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 8 वरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती ईशांत किनीला आपण पाहतो, याच मैदानातून सुरुवात झाली, याच स्पर्धेतून सुरुवात झाली आणि या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलंय. परंतु याच 1 वर्षामध्ये ईशांत किनीची जी फॅन बेस वाढलंय, मागील 1 वर्षामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. आज पुन्हा एकदा तो परफॉर्मन्स त्याला द्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये सचिनला आपण पाहतोय, या टीम मध्ये एक हार्ड हिटर बॅटर, आणि आता तिथे सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत. दुसऱ्या षटकाला आगाज होत असताना आपण पाहतोय 2 अँगलने या ठिकाणी दाखवलं जातं. डीबीएनचं टेलिकास्ट, वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन्स. एका बाजूला रोहित चौधरी आणि त्याचबरोबर प्रशांत भगतला आपण पाहतोय. पहिला बॉल फटका फसलाय, उंची जास्त आणि लांबी कमी, स्वतः गोलंदाज कमिटमेंट करतोय. यस टेकन, पहिल्याच बॉल होती, दिलाय धक्का टीम खार्डीला, गॉन. देखील झोप उडवणार आहे, परंतु मैदानामध्ये जी गाणी वाजली जात आहेत, सुभाजी कदम यांच्या माध्यमातून अंगावरती शहारे येत आहेत आणि या सिच्युएशनला, या कंडिशनला ही गीतं डिझर्व करतायत. नक्कीच क्रिकेट विथ म्युझिक, कॅरिबियन बेटांपासून IPL पासून खरं तर हे सगळं फ्लेवर क्रिकेटमध्ये ॲड झालं, आणि तदनंतर त्याचा तडका आता तुम्हाला सर्रास टेनिस क्रिकेट विश्वात पाहायला मिळतो. 8ला 3 बाद, परिस्थिती नाजूक आहे, मग ते कठीण काळात परिस्थिती जितकी गंभीर, तितकं क्रिकेट खार्डीला खंबीर खेळावा लागेल. राज भोईर तयार आहे, त्याच्या सोबतीनं आशिष बॅटिंग ट्रॅकवरती आलाय. फर्स्ट बॉल ईशानच्या खात्यात, विकेट. 5 षटकांची मॅच, क्वालिफायरचा सामना. बॅटची कडा, लक फॅक्टर ऑन, बॉल सरळ चाललाय. हिंदुश्री कुणाल दादा पाटील त्यांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. आलाय नंबर 4 सौकार. चौकारानंतर स्कोर फ्लाय झाला. 12 धावा धावफलकावर लागलेत. नैनेश अगदी आपण पाहता, ईशान, हे दोन्ही चांगले बॉलर्स आहेत. इथे डावा स्टिकच्या बाहेर होतं ज्यावेळी तुमच्या चांगल्या बॉलवरती रन्स येतात त्यावेळी हे घडतं. जी टीम क्वालिफाय करेल त्या प्रत्येकी टीमला 2 आयकॉन्स या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया तुम्ही घेऊ शकता. टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे देखील एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती, विकेट्स गेलेले 3.
चौकार व्हाईट बॉल तदनंतर झालेले पुनरागमन गोलंदाज ईशानचं. हा देखील एक युवा खेळाडू आहे, अंडर 19. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. त्याचा टप्पा, त्याचा आउटस्विंगर, त्याचा इनस्विंगर ही त्याची ताकद आहे. आणि बरोबर कॉरिडॉरमध्ये आउटस्विंगर सध्या तो टाकतोय. अजून थोडा डीप आतमध्ये आणू शकतोय बॉलला. जर विकेट्स काढायच्यात ईशानला तर थोडासा आतमधून बॉल कटर टाकू शकतो. जसं जसं मॅचेस तो खेळ चांगल्या प्लस सोबत तसा अनुभव त्याचा वाढत जाईल. आउटसाइड एजचे चान्सेस बनतात. यस, या बॉलची चर्चा मी करत होतो की जर तुमच्याकडे जवळजवळ अर्धा फूट बॉल कट करण्याची ताकद आहे, तुम्ही थर्ड स्टंप वरती ऑफ स्टिकला बॉलिंग करू शकता. कारण ज्यावेळी तुम्ही लेग कटर टाकता ओव्हर द विकेट, त्यावेळी तुम्ही मिडल स्टिकला टाकलं, बॅट्समन पूल करू शकेल किंवा ऑन साईडला हुक करू शकेल शफल क्रॉस होऊन. बट जर तुम्ही 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर टाकता, तिकडे स्क्वेअर कट किंवा बॅट्समनला ड्राईव्ह करावा लागेल आणि तिकडे विकेटच्या चान्सेस बनतात. इथे बॉल हवा होता, ह्याचीच तर चर्चा करत होतो. जर मिडल स्टिकला टाकलं तर हुक केला जाईल. इथे हुक केला होता, धावा देखील बुक होतील. 2 धाव फलक 2 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती लागली आहे. 2 षटकं संपली आहेत, 15 धावा आहेत. पहिल्या षटकात आले होते हार्दिक 8, विकेट काढले होते 2. इथे खर्च झाले धावा 7, विकेट मिळाली 1 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीम खरडी आपल्याला पाहायला मिळते 15ला 3 बाद. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 15 आणि रन्सचा जो ग्राफ आहे थोडासा डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये अडकणी नैनेश किनीला आपण पाहतोय. राज आणि एका बाजूला आशिष, पार्टनरशिपची गरज आहे. मागील ओव्हरमध्ये राजला स्ट्राईक मिळाली नव्हती, आता या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाला आहे. आणि जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 विकेट्स गेल्यात. एक स्ट्राईक होईल का या ओव्हरमध्ये? पहिला बॉल प्रचंड वेगानं डिलिव्हर्ड केला, ऑफ्टममध्ये शफल झाल्यानंतर बरोबर यष्टांवरून हा बॉल डिलिव्हर्ड झालाय. बाउन्सरचा प्रयत्न होता, बाउन्सरचा अंदाज होता नैनेशच्या माध्यमातून, कारण हाईट चांगली आहे, त्याचबरोबर वेग देखील भरपूर आहे या गोलंदाजाकडे. त्याचमुळे बाउन्सर ऑफर केला होता या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 15. डॉटने सुरुवात. दुसरा बॉल बॅटची कडा आणि विकेट किपर कॅच इटचा कॉल आणि त्याने पकडलाय. झेल संपलाय फलंदाज राजचा खेळ. आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये पाहायला मिळतोय बॉलिंग टीमच्या माध्यमातून आतापर्यंत एक चांगलं काम सध्या करण्यात आलं. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती मात्र जाऊन थांबली आहे 15ला 4 बाद. मागच्या मॅचचा खरं तर ज्या कठीण परिस्थितीतून टीमचा डाव ज्यानं सावरला ना, तो आता मैदानावरती बॅटिंगसाठी तयार झालाय. एक चांगलं क्रिकेट आता त्याला दाखवावं लागेल या मॅचच्या दरम्यान, कारण ते सध्या गरजेचं आहे. आणि इथनं एक पार्टनरशिप पाहिजे जी कमीत कमी 20 ते 22 धावा पर्यंत असेल, जेणेकरून 45-60 धावा या मैदानावरती बनतील. बॅकफुटला जाऊन काय फटका सजवलाय, वा भाई वा. बॅकफुटला गेले, वाईट ट्रान्सफर केला, त्यानंतर स्क्वॅक कट आणि बॉल सीमा पार. मिळतील धावा ठिकाणी 4. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी जाऊन फ्लाय झालेला आहे. आतापर्यंत आपण स्कोर कार्ड वरती जो पाहताय धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला जरूर आहे. आणि या स्टेजला इथनं अशीच बॅटिंग करणं फलंदाज राहुल भोईरला स्पेशली खूप गरजेचं आहे, कारण तो कॅप्टन आहे या टीमचा आणि कॅप्टनच्या माध्यमातून कॅप्टन नॉक येणं ते या स्टेजला महत्वाचं. धावफलकावरती तुम्ही पाहता 19ला 4 रन्स बरोबर बनलेत हार्दिक, कारण आता रात्रीची वेळ आहे, बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन त्या ठिकाणी चेंडू आदळला आणि त्याच दरम्यान आपण पाहताय अजून एक डॉट बॉलची होतीये समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आहे 19 या आकड्यावर. काय वाटतं हार्दिक की 5 ओव्हर्स आणि काय टार्गेट या ठिकाणी सेट झाला पाहिजे जेणेकरून हा सामना या ठिकाणी चांगला रंगेल?
कालच्या दिवसामध्ये लास्ट मॅच मध्ये 50 रन्स डिफेंड होता आपण पाहिले होते ते 45 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. पंचांकडे अपील त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते आणि यष्ट्यांच्या समोर आणखीन एक विकेट. 19 या धावसंख्येवरती अर्धा संघ तंबूच्या आसराला परतत असताना राहुल भोईर कॅप्टन त्या ठिकाणी तंबूच्या आसराला परतत असताना गॉन. खूप होप्स होते राहुलकडनं या मॅचमध्ये की तो या स्टेजला एक चांगल्या प्रकारे डाव सावरेल. मागच्या मॅचमध्ये त्याचं माइंडसेट तुम्ही पाहिलं होतं, अगदी कूल माइंडनं बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं. बट इकडे या स्टेजला त्याच्याकडनं देखील थोडासा संयम हरपलाय आणि त्यानंतर मैदानावरती घडलाय काय तर आली विकेट. त्याचं कारण हा मागचा बॉल राईट ओव्हर द विकेट आले, फिंगर रोल करून टाकला होता. अगदी आपण पाहताय बरोबर विकेटच्या समोर त्या ठिकाणी सापडलं आणि त्यानंतर डिसिजन अंपायरच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळालं ओईटी आउट. या ओव्हरमधील अजून एक बॉल बाकी आहे. धावसंख्या फलकावती 19 रन्स स्कोर करते. आपण पाहतो शेवटचा बॉल असेल नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत 2 षटकांच्या स्पेलमध्ये 4 विकेट्स नैनेशने घेतल्या आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बरोबर लेग स्टंपला त्या ठिकाणी इम्पॅक्ट पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल पंचांकडे पुन्हा एकदा अपील आणि यस 5 फॉर कंप्लीट. या मैदानावरती नैनेश किनी पुन्हा एकदा झलकताना दिसलाय. चाफेवाडी चषक असो किंवा शिवनेरी चषक असो, एकच दहशत नैनेश किनी नावाची. काय लाजवाब बॉलिंग तो टाकतोय. लेग बिफोर विकेट अगदी डिफेन्सला बॅट्समनला बीट करणं हे फार कमी बॉल असला जमतं आणि नैनेशचा फायपर देखील कंप्लीट झालाय आणि नेक्स्ट बॉल त्याच्यासाठी ड्रीम बॉल असणार आहे. प्रत्येक बॉलरला आवडतं की त्याच्या आयुष्यात त्याच्या कारकिर्दीत कधीतरी त्याला हॅट्रिक मिळावी आणि आज ती संधी आली आहे. या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहताय ते म्हणजेच नैनेशच्या माध्यमातनं 2 षटकं अगदी आपण पाहिलं, 5 विकेट्स, रन्स खर्च झाला 12 आणि जर का यदा कदाचित हा सामना जिंकून पुढच्या मॅचमध्ये तो बॉलिंग ट्रॅकवरती आला तर त्याच्यासाठी त्या मॅचमध्ये तो हॅट्रिक बॉल हाताळण्याची संधी त्याला मिळू शकते आहे. आणि त्यानं घेतलेला फायपर तुमच्या समोर आहे. 5 विकेट हॉल, इकॉनॉमी फक्त 6ची. एसटी रक्षकांना टिपला झेल, तिकडे मिळाली विकेट. त्यानंतर तुम्ही पाहताय हे अपील लेग स्टंपवरती बॉल होता, इम्पॅक्ट इन लाईन होतं, ओईटी आउट अंपायर कॉलला आणि त्यानंतर परफेक्ट प्लम, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि त्यानंतर आपण पाहताय मिळालेली सफलता आणि फलंदाज झाले होते बाद. हा मागचा बॉल ज्याच्यावरती तुम्हाला विकेट येताना दिसली होती आणि आता लाईव्ह मॅच सुरू झाली आहे. जिकडे जाऊयात आपण हायलाइट्स ऑफ झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचमध्ये काय टेलिकास्ट सुपरबली सुरू आहे ते म्हणजे तुम्ही पाहता DBNच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि दर्जेदार टेलिकास्ट सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. 20ला 6 बाद, येणारे 12 बॉल कमीत कमी 20 बनले पाहिजे. 2 ओव्हर्समध्ये ती स्वप्न घेऊन मैदानावरती खेळावं लागेल. स्वप्नाच्या नगरीत जिंकायची स्वप्न पाहिल्यानंतर स्ट्रगल, संघर्ष आणि मेहनत या 2 गोष्टी पाहायला मिळत असतात आणि ती मेहनत आता घ्यायची आहे. टीम खाडीला वेगानं टाकलाय, फोर्स करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता परंतु सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे 2 रन्स मिळून जातील. धावसंख्या फलकावरती आता 22-22. 2 आरामातच बनायला पाहिजे होतं आणि त्या झालेत देखील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी फ्लाय झाला 2 धावेच्या मदतीनं. धावफलकावर तुम्ही पाहता 22ला 6. स्वप्नील बॉलिंग करतोय. मागच्या 2 बॉलमध्ये 3 रन खर्च झालेत. चांगला गोलंदाज स्वप्नील, नेहमीच टीमसाठी गेम चेंजर रोल प्ले करताना आपण त्याला आजवर पाहिलं. टप्पा पडला हा देखील चालला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. स्वप्नीलच्या तर गोलंदाजीबद्दल चर्चा सुरू होती आणि काय जबरदस्त बॉलिंग सध्या तो टाकतोय. गुडलँड स्पॉटवरनं हलकासा आतमध्ये येणारा बॉल. कौस्तुभला बॅटिंग ट्रॅकवर. कौस्तुभला एक चांगली इनिंग या मॅचमध्ये आता साकारावी लागेल कारण टीमला सध्या आता गरज आहे या ठिकाणी रन्सची आणि ती पूर्ण कोण करून देणार तर कौस्तुभवरती ती जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे. कौस्तुभच्या बॅटमधला चालला डीप मध्ये मिड विकेटला एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल. कौस्तुभ धावतोय आणि 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 24. 24ला 6 बाद. 24चा आकडा तो आहे ज्या आकड्यावरती गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा अगदी परिभाषा बदलवून टाकणारा खरं तर खेळाडू मिळाला. 24 एप्रिल 1973ला जन्म झाला त्या खेळाडूचा ज्यानं क्रिकेटची परिभाषा बदलवून टाकली. 100 शतकं आपल्या कारकिर्दीमध्ये ज्यानं झळकावली. गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर.
इथे फटका चांगला ज्याची नितांत गरज होती ना, आता मैदानावरती तो फटका आलाय. चौकार, 4 धावा. सहा बाद. कौस्तुभच्या बॅटमधनं 200च्या स्ट्राईक रेटनं त्या स्टेजला रन्स आलेत जिकडे रन्सची नितांत गरज आहे आणि त्या रन्स बनताना दिसल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. बॉल आता यार, बॉलिंग मार्क वर स्वप्नील. 9 धावा आतापर्यंत खर्च झालेत. हा फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरनं काढलाय. धावेंची गरज आहे, एक तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी निघालेत कौस्तुभ. डेंजर एंडला थ्रो थोडासा खराब इकडे आलाय आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी आपण पाहताय 2 धावेमध्ये होत असताना. आणि रनआउटची देखील विकेट इकडे जाईल. कौस्तुभला हवी आहे स्वतःकडे स्ट्राईक, त्यामुळे विकेट त्याला सॅक्रिफाईस करण्यास या ठिकाणी भाग पडला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2 ने प्लस होईल 30. 30ला 7 बाद हार्दिक कामांशल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आपण 45 प्लस जाण्याचा उल्लेख केला होता. इथे 40 प्लस गेले ना तरी देखील एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती उभी होऊ शकते आणि ती फायटिंग टोटल असेल, चॅलेंज त्या टोटलवरती होऊ शकतं. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये ती मानसिकता खूप महत्त्वाची असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण जीतला पाहणार आहोत. येणाऱ्या 6 चेंडूंची जबाबदारी, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. कौस्तुभ आणि एका बाजूला मैदानामध्ये केवल ही जोडी आता आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग कौस्तुभने मागील काही ओव्हर्समध्ये केले. 5 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि या 10 रन्स भरपूर महत्त्वाच्या ठरत आहेत या सिच्युएशनला, कारण तिथे खाडी संघ पूर्णपणे स्ट्रगल करत होता, बॅकफुटला होता. तिथून कौस्तुभ मैदानावरती दाखल झाल्यानंतर त्या डाऊनफॉलमधून संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. ग्रेट शॉट. खूप चांगला फटका होता. या स्टेजला असे फटके यायला हवे आणि सध्या ते येत आहेत देखील. बॅटिंग करताना कौस्तुभच्या बॅटमधनं, आणि मागचा सामना तू पाहिला असेल, त्यांच्याच गावातील होम टीम होती आणि आपल्याच गावातील टीमला फक्त 43 वरती थांबवलं होतं. म्हणजे अंदाज लावू शकतो आपण की गोलंदाजी ही ताकद आहे टीमकडे. आणि नक्कीच अजून एखादा जर मोठा फटका आला मॅच बनेल. अपील सुरू, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ, त्याच्यामुळे इकडे नॉट आउट घोषित करण्यात आलं आणि धावफलक सध्या थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 36 वरून एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आणि धावफलक पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 37. 37 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो इम्पॅक्ट जो होता तो ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे त्या ठिकाणी पंचांनी दर्शवलं इट्स नॉट आउट. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. तर लेफ्टी बॅटरच्या समोर ती स्पेसिफिक फील्ड सेटअप असेल का? डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आपण पाहतोय. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट वेगानं टाकला, वेगेवरती स्वार झाला होता. डायरेक्ट हिट जर झाला तर इथे डेंजर इनकडे कौस्तुभ होता, परंतु ती सिंगल सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. बायसच्या माध्यमातून ही रन मिळताना दिसेल. धावसंख्या फलकावरती 38. कौस्तुभची जी 16 धावांची इनिंग आहे या संघाला एक आत्मविश्वास देऊन गेलाय आणि बॉलर्सला देखील मोटिवेशन देऊन गेले. आणि कौस्तुभला 16 वरती थांबून चालणार नाहीये. जर हा सामना जिंकायचा ना, अजून एक मोठा फटका पाहिजे आणि जिद्द त्याच्या मनामध्ये लढतोय आपल्या टीमसाठी. एक विकेट आणि जर त्याच्या बॅटवरती वेल कनेक्ट झाला, खूप लांब जाईल, ज्या अनुषंगाने त्याचा बॅटचा फ्लो सध्या फिरतोय. इथे स्लो वन, गोलंदाज हुशार आहे. बॅटचा फ्लो जोरदार येतोय आणि टाकलाय हलक्या हातानं स्लो वन आणि आली विकेट जीतच्या खात्यात. फलंदाज बाद होतो कौस्तुभ. खूप चांगला खेळ आहे. एक मात्र फलंदाज असा ज्याने या मॅच मध्ये डबल डिजिट मध्ये रन्स केलेत. 200च्या स्ट्राईक रेटनं एक चौकार एका षटकाराच्या मदतीनं कौस्तुभ खेळलाय. वैयक्तिक 16 धावा अवघ्या 8 बॉल मध्ये. त्या ठिकाणी डेव्हलप करत असताना मैदानामध्ये जीतला आपण पाहतोय. वॅगन व्हील कौस्तुभचा फाईन लेगला एक चौकार, लॉंग ऑन ला एक षटकार आणि त्यानंतर त्या डबल्स आपण पाहिल्या, सिंगल आणि डबल्स. बॉल परफेक्ट यॉर्कर
रन मिळणं या बॉलवरती कठीण आहे. डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस. यस, विकेट जाईल आणखीन एक धावचीच्या रूपामध्ये. 90 धक्का टीम खाडीला लागत असताना तीन स्टम्प्स बरोबर फ्रेम मध्ये दिसत होते आणि तो डायरेक्ट हिट सक्सेसफुल ठरला. 38 फलकावरती शेवटचा बॉल. 38 लॉस ऑफ 9. आणि इकडे अपील 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 ओ यू टी आउट. 38 ला टीम झाली ऑल आउट आणि 39चं टार्गेट आता या मॅच मध्ये उभं झालंय. 39चं रनचेस पार करायचं. पहिल्या डावात खार्डीला पूर्णपणे गोलंदाजांनी थोडं शांत ठेवलं. ते म्हणजेच टीम तुम्ही पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दच्या माध्यमातून. या पाहूयात 39 धावेचं लक्ष थांबून मैदानावरती टीम क्वालिफाय करेल खार्डी की इथनं एक 39चा पाठलाग करत गोलंदाजीनं केलेल्या मेहनतीच्या जोरावरती सामना जिंकेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. ओमकार सर, मॅच कोणी विन हो, परंतु इथे जे क्रेडिट आहे ना ते गोलंदाजांना द्यावं लागणार आहे. कारण जर का या रन्स डिफेंड होत आहेत तर खाडी टीमचे गोलंदाज अथक परिश्रम त्या ठिकाणी घेत असतील आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल. आणि जर का या रन्स चेज होत आहेत तर त्या गोलंदाजांच्या मेहनतीमुळे फर्स्ट इनिंगमध्ये जो खऱ्या अर्थानं आपण हार्डवर्क पाहिला गोलंदाजांचा त्याचमुळे कमी टोटलवरती इथे नक्कीच समोरच्या टीमला थांबवून ठेवलं. बॉलिंग कार्डवरती जर नजर टाकली तर नैनेश 2 स्पेल, त्यामध्ये फक्त 12 धावा, 6 इकॉनॉमी आणि 5 विकेट. 5 कंप्लीट केलं या मैदानावरती या मॅचमध्ये क्वालिफायमध्ये. ईशांत 1 स्पेल, त्यामध्ये फक्त 7 धावा, 1 विकेट त्याने मिळवला. स्वप्नीलसाठी विकेटचा कॉलम खाली राहिला. 11 रन्स त्याच्या विरोधामध्ये तसं आपण पाहिल्या. आणि जीतने लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये स्पेशली त्याची कामगिरी स्टँडर्ड लेवलची आपल्याला पाहायला मिळाली. कारण 2 विकेट आणि कस्तुबची देखील एक प्राइजलेस विकेट मागील ओव्हरमध्ये आपण पाहिले होते. चला थोडी 2 फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल व्हा. उद्याच्या दिवसांमध्ये सफालामधील प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल आणि भरपूर मोठी स्टार कास्ट उद्या मैदानावरती नक्कीच उपस्थित होत असताना पाहायला मिळेल. मनोज पाटील असतील, निहिल किनी असतील, मृदुल पाटील असतील, सर्व स्टार्स या मैदानावरती नक्कीच खेळताना दिसतील. रवींद्र मेहरला आपण पाहणार आहोत. शुभम तांडेलला आपण पाहणार आहोत. यंगस्टर जो सध्या चर्चेमध्ये आहे. केलवा 11 टीम, आई आशापुरी एडवन, विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी, दीपेश मात्रेला आपण पाहणार आहोत. यश चौधरीला आपण पाहणार आहोत. दीपेश चौधरीला आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर अमित पाटील अण्णाला आपण पाहणार आहोत. 39चा चेज या ठिकाणी पूर्ण करायचा आहे टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघाला. या लास्ट मॅचमध्ये क्वालिफाय मॅचमध्ये आपण पाहतोय अंतिम 7 दरवाजे कोणत्या संघासाठी उघडले जातील. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला मैदानामध्ये आपण पाहतोय दक्षल आणि त्याचबरोबर अनिकेतला आपण पाहतोय. TBNचं ग्रेट टेलिकास्ट, बिलीव्ह नेटवर्क, त्याचबरोबर डिलाइटफुल बेस्ट नेटवर्क. 5 ओव्हरमध्ये 39चं चेस आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण करायचं आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघाला. दुसऱ्या बाजूला खाडी टीमचं बॉलिंग युनिट तयार असेल या रन्स डिफेंड करण्याकरिता जीवाची आकांक्षा त्यांची असणार आहे. कस्तूबची ती 2 षटकं, ते 2 स्पेल इम्पॉर्टंट राहतील या मॅचमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं या मॅचमध्ये खूप महत्त्वाचे असतील. मागच्या मॅचमध्ये जशी गोलंदाजी झाली होती जर इकडे ती होती आहे, मॅचचा रिझल्ट काहीही होऊ शकतो. या पाहूयात बॉटम रन ऑफ दी एंड. इकडे गोलंदाज की फलंदाज कुणाच्या नावाचा डंका कायम होईल आणि या ट्रॉफीचा दुसरा हकदार कोण आणि ज्या टीम्स क्वालिफाय होतील 2 आयकॉन्स तुम्ही घेऊ शकता. ही संधी तुम्हाला देण्यात येणार आहे, याची देखील काळजी घ्यायची आहे. जर क्वालिफाय करताय तर 2 आयकॉन्स सध्या पूर्ण आयकॉन्स पूर्ण दिल्ली पूर्ण भारत सध्या भिवंडीमध्येच आहे, कोणगावला. कदाचित तिकडनं देखील काही आयकॉन्स मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण शिवनेरी चषक ही स्पर्धा देखील एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नाही आहे. सफाळ्याचं क्रिकेट
आवर्जून उल्लेख करेल रॉकी ट्रॉफी त्या सोबतीनं अगदी आता आपण पाहताय आगरी प्रीमियर लीग नुकतीच पार पडली, आधी सफाळे प्रीमियर लीग झाली, चाफेवाडी चषक याच मैदानावरती रंगलं, त्या सोबतीनं याच मैदानावरती आता आपण शिवनेरी चषक पाहताय. अशा मानाच्या सन्मानांच्या स्पर्धेंपैकी एक बनलंय ते म्हणजे सफाळेचं हे लाडकं शिवनेरी चषक. थोडीशी दुखापत कौस्तुभला झाली आहे, थोडीशी दुखापत कौस्तुभला झाली आहे. ही दुखापत कौस्तुभला नाही खारडीला झाली आहे. या दुखापतीतून हा जखमी वाघ पुन्हा उभा झाला पाहिजे, कारण खारडीसाठी आज त्याचा 2 ओव्हरचा स्पेल अतिशय अतिशय महत्त्वाचा. पाणी हवं असेल तर प्लीज कौस्तुभ कॉल करा, लगेच मैदानावरती पोहोचवला जाईल. शूज रिमूव्ह कर मित्र, आधी शूज काढून तदनंतर हे कर मालिश. आधी शूज रिमूव्ह कर, ज्या पायाला क्रॅम्प आला त्याचा. पाणी घेऊन जा ऑर्गनायझर्स मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन होऊन तसं आपण पाहतोय दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करेल. खऱ्या अर्थानं ओमकार सर जेव्हा जेव्हा पेसर्स त्या ठिकाणी वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा इंजरीजचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. कस्तुभ बॉलिंग ट्रॅकवरती सर्व काही डिपेंड या ओव्हरमध्ये त्याच्यावरती असणार. शुभम पाटील आणि त्याचबरोबर हर्षल पाटील सामन्याचा आनंद घेत असताना दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव मिळाली या बॉल होती आणि या सिंगलने श्री गणेश झालाय टीम चामुंडा स्पोर्ट्स विरातन कृत संघाचा. 39चा चेस 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स डगआउटमध्ये दोन्ही डगआउट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मागील 2 बॉलवरती विकेटही आलेली नाही आणि त्याचबरोबर मोठे फटकेही आलेले नाही आहेत. विकेट जर आली असेल तर जल्लोष असता खाडीच्या डगआउटमध्ये, मोठे फटके जर आले असते तर विराटनच्या डगआउटमध्ये जल्लोष असता. समोर फटका बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय. जितका वेगानं तितका जोमानं षटकार 6 धावा. बरोबर स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केले गेले. 7 धावा स्कोर कार्ड वरती. बागफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे कॉलिंग चुकीची झालाय, परंतु इथे एक धाव मिळाली याच मैदानावरती. जर आपण पाहिलं तर अनिकेतने लास्ट इयर मध्ये अर्धशतक झलकावलं होतं आणि त्या अनिकेतच्या बॅटमधून षटकार येत असताना आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषकाच्या बरोबर हातामध्ये हा बॉल पाहायला मिळाला. स्टॉप चांगला दिला होता. 8 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. कस्तुभ कमी गतीने टाकलाय समोर, फोर्स केले लॉंग ऑफला क्लिअर करायचा आणि यस क्लिअर करत असताना आणखीन एक षटकार दक्षल वजेच्या बॅटमधून. 6 धावा. थैंक डीजे. बिना संघर्ष के कोई सफल नहीं बनता, पत्थर भी चोट खाए बिना भगवान नहीं बनता. 2 षटकार यावर मध्ये आलं. त्यानंतर ड्रायव्हिंग लेंथवरती मिड ऑफला फिल्डर बीट झाला. एक धाव मिळाली या बॉल होती. सिंगलने धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाले. तर रन बॉल इक्वेशन 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज.
पहिल्या षटकातच अगदी जर पाहिलं ना तर 2 मोठे फटके येताना दिसलेत. त्याच्यामुळे दबाव मुळीच राहिलेला नाहीये. सामना थोडा सोपा झाला. त्या पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड मॅच इथनं कुठे जातीये, कशा प्रकारे हा सामना पुढे जातोय, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इथनं एक मोठा फटका जर का या मॅचमध्ये आला तर सामन्याचं चित्र बदलेल. पण एक चांगला स्पेल जर या मॅचमध्ये टाकण्यामध्ये यश येतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमला, तर इथनं मॅचचं चित्र कधीही बदलू शकतं यात शंका नाही आहे. तर मग एक चांगल्या मॅचची, एक चांगल्या स्पेलची जर या ठिकाणी गरज आहे तर येत्या बॉलर्सला या मैदानावरती काहीतरी करून दाखवावं लागेल. कारण हा सामना अतिशय चुरशीचा आणि अतिशय महत्त्वाचा होणार आहे यात शंका नाही आहे. धावफलकावरती कुठे जाईल, एक्झॅक्टली रन्स किती बनतील, काय घडणार या मॅचमध्ये, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मैदानावरती आपल्याला शोधायची आहेत. आणि 19 वरती धावफलक आहे इनफिल्डच्या वरनं हा मागचा काढलेला बॉल तुम्ही पाहता. बॅकवर्ड पॉईंट हायलाइट्स देखील खूप सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. आणि एक चांगला ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट कसं असावं त्याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे DBN लाईव्ह. 23 चेंडू आणि आता समीकरण मैदानावरती सोपं झालं. 20 धावा या मॅचमध्ये आता या स्टेजला करायच्यात येणाऱ्या 23 बॉलमध्ये. अजून एक चांगला फटका सजवला डीपमध्ये लॉंग ऑन आणि आउटफिल्डमध्ये फील्ड जोपर्यंत राहुलकडनं तिकडे केला जाईल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती पोहोचली आहे 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या सामन्याची अपेक्षा आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश सुरू आहे. तिकडे देखील जर का तुम्ही पाहिलं अनेक आयकॉन्स भारतभरातील खेळत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलंय की चॅम्पियन कोण बनेल, गाड्या कोणाला मिळतील. 2 4 व्हीलर कार आहेत. ऋतिक पाटील आहे त्या रेसमध्ये. ग्रामीण फॉर्मॅटमधनं भावेश पवार आहे. त्याच्या सोबतीनं जर का तुम्ही पाहिलं ऑल इंडिया ओपनमधनं क्लिअर आहे. रजत मुंडे खूप चांगला खेळ आहे. या पाहूयात फायनली कोणाच्या नावावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रीम कार काही क्षणात त्याचं उत्तर देखील आपल्याला सापडणार आहे. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. एक चांगला बॉल पाहिजे. अगदी तो आलाय. आता फायनली आली आहे विकेट. क्लीन बोल्ड आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवला. फुल टॉस आणि बरोबर यष्टांवरती त्या ठिकाणी जाऊन आदळला. यष्टांचा वेध घेतला आणि पहिला धक्का टीम चामुंडा स्पोर्ट्स विरातन क्रुद्ध संघाला 22 वरती पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मिस्टर विशाल या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. थर्ड पोझिशनवरती समीकरणाचा जर विचार केला तर आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 20 बॉल आणि 17ची गरज. 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली हवी होती. अनिकेतच्या बॅटमधून षटकार आला. दक्षलच्या बॅटमधून षटकार आला. या ओव्हरचा जर विचार केला तर चौकारने आघात झाला. सेकंड ओव्हरचा 5वा बॉल. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतात. याच विभागामधून खऱ्या अर्थानं टेंबी खोडावे गाव ते स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक हा प्रवास आणि इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील कधी गर्व केला नाही, कधी घमंड केलं नाही. ते बॅट चिकडा आणि विकेट किपर पासून दूर होता. फर्स्ट स्लिप मध्ये चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला. बरोबर टायमिंग वरती त्या ठिकाणी पोहोचले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल झाली या सेकंड ओव्हर मधील 23 धावा स्कोर कार्ड वरती. विशाल आणि दक्षर ही जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. म्हणजे या ओव्हर मधील शेवटचा बॉल. TBN लाईव्हच्या माध्यमातून अजून देखील भरपूर मोठी व्ह्यूअरशिप सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस बॅटचा वापर झाला होता. बॅट स्विंग क्विक अँड फास्ट, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क त्या ठिकाणी घडून आलेला नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 23 स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये हवा तसा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला नव्हता फलंदाजाला. 39 चेज होता. आणि आता समीकरणाचा जर विचार केला तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. मॅच कंपॅरिझन आफ्टर 2 ओव्हर्स खाडी टीमच्या 15 धावा होत्या आणि तिथे 3 विकेट गेले होते. चामुंडा स्पोर्ट्स टीमच्या 23 आहेत.
एक विकेट गेलाय, म्हणजे भरपूर मोठा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 16ची गरज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या सामनाचा सुपरस्टार अर्थातच साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूत्रधार ठरला होता सामनाचा. आता या मॅचमध्ये काहीतरी कमाल करावी लागणार आहे, परंतु दक्षल तो थांबणार नाहीये. पिकअप शॉट आणि सरळ बॉल, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. करून थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न केलाय दक्षलने. चांगला प्राईम फॉर्म मध्ये स्टेप आउट केलाय. इथे लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर अमन त्या ठिकाणी येतोय. जजमेंट त्या ठिकाणी बरोबर पाहायला मिळाला आणि दुसरा धक्का टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघाला गॉन. विराथन खुर्द टीम जर का क्वालिफाय करतायत टॉप 7 मध्ये, तर आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून नेक्स्ट इयरसाठी स्पेशली शिवनेरी चषकासाठी म्हणजे 2027 मध्ये त्यांना टी शर्ट्स त्या ठिकाणी स्पॉन्सर केली जातील. आणि आता देखील ब्लू अँड स्काय ब्लू मध्ये जे सुंदर प्रिंटेड जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्यात आणि सातत्याने या टीमला ते नक्कीच पुढे आणत असतात. 29 फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये नैनेशला आपण पाहतोय, ज्या नैनेशने या मॅचमध्ये 5 कंप्लीट केलाय. 29 फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय हलकासा लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला, काटा बदलत होता. 29 फलकावरती 15 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. या बॉलवरती फटका खेळलाय आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, लॉंग अँड स्ट्रॉंग, षटकार. विराथन टीमचा हुकमाच ऐका, त्याचा पॅटर्न लय हटके आहे, ट्रेंडिंग मध्ये तो आलाय. सध्या वन साइड हिरोचा रोल प्ले करत असताना बॉलिंग असो बॅटिंग असो एकच नाव नैनेश किनी. चांगला एक्स्ट्रा कव्हरला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि या 2 धावा परिपूर्ण करत असताना अजून या ओव्हरमध्ये 1 बॉलचा खेळ बाकी आहे. कदाचित या बॉलवरती फिनिश होऊ शकतं. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. वन साइड बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला नैनेश आणि गोलंदाजीमध्ये देखील इथे हलक्या हाताने लेट कट बॉल चालला डीप थर्ड मॅनला, रिच इन सुपर 7 शिवनेरी चषकाच्या अगदी आपण पाहता अजून एका ट्रॉफीचा हकदार आपल्याला मिळालाय. स्पर्धेची दुसरी रात्र आणि ती मात्र गाजवली या ठिकाणी सुसाट. वन साइड हा सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी त्यांनी खेळलंय. अभिनंदन पूर्ण टीमचं, पूर्ण संघाचं. एक दर्जेदार असं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.